कुठलाही कार्यक्रम असू दे, लग्न असू दे, यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन हेअरस्टाईल करायची अजिबात गरज नाही। कारण मार्केटमध्ये खूप छान छान रेडीमेड बन अवेलेबल आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही अगदी झटपट कुठलीही बन हेअरस्टाईल करू शकता। आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मार्केटमधल्या रेडीमेड बनचा वापर करून मी तुमच्यासोबत 4 बन हेअरस्टाईल शेअर करणार आहे, ज्या की कुठल्याही साडीवरती खूप सुंदर दिसणार आहेत। आणि जेव्हा तुम्ही हा रेडीमेड बन वापरून हेअरस्टाईल कराल तेव्हा तुमचा लुक अगदी पार्लरमध्ये तुम्ही हेअरस्टाईल करता तसा येणार आहे। आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अशा 4 बन हेअरस्टाईल शेअर करणार आहे, ज्या की रेडीमेड बन वापरून मी करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। हा जो बन तुम्ही बघताय हा मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल। क्लचरमध्ये हा बन आहे। तुम्ही साधा आंबाडा आतून छोटासा घातला आणि त्यावरती हा क्लचर बन लावला तरी सुद्धा खूप सुंदर लुक आंबाड्याला येतो। त्यामध्येच हा क्लचरमध्ये दुसरा बन आहे। वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये बन्स अवेलेबल आहेत। तुम्ही ज्या प्रकारची साडी घालताय त्याप्रमाणे तुम्ही विकत घेऊ शकता। आता जो हा तुम्ही बन बघताय हा गजरा बन आहे। ॲक्च्युली ही गजऱ्याची रबर आहे। तुम्हाला ही आरामात कुठेही मिळून जाईल। जेव्हा तुम्हाला आंबाडा हेअरस्टाईल करायची असते आणि एकदम सिंपल लुक आंबाड्यामध्ये हवा असतो तेव्हा अशा प्रकारचा गजरा बन सुद्धा खूप सुंदर दिसतो। त्याचबरोबर जर तुम्हाला साडीवरती एखादी मेसी हेअरस्टाईल करायची असेल, मेसी बन करायचा असेल तर अशा प्रकारे रबर सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर याची तुम्ही वेणी सुद्धा घालू शकता। हे रबर ओपन सुद्धा होतं आणि ॲज अ रबर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता। यामध्ये वेगवेगळ्या साईज तुम्हाला आरामात मिळून जातील। जर तुमचे केस पातळ असतील तर तुम्ही जाडमध्ये अशा प्रकारचा बन घ्या। आता हा डोनट बन आहे, हा सगळ्यांनाच माहिती आहे। तर चला बघूया रेडीमेड बनपासून झटपट होणाऱ्या हेअरस्टाईल कशा करायच्या। आता सगळ्यात आधी मी छान माझे केस विंचरून घेत आहे। मी माझे केस छान विंचरून घेतलेले आहेत। कोणतेही हेअरस्टाईल करताना केसांमधला गुंता हा काढा, त्यामुळे केस तुटत नाहीत। आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कधी तुम्ही हेअरस्टाईल करता तेव्हा केस छान धुतलेले असावेत, त्यामुळे तुमची हेअरस्टाईल खूप सुंदर येते। केस अजिबात चंपू दिसत नाहीत। पुढच्या बाजूने मी छान असा पफ हेअरस्टाईल क्रिएट केलेली आहे। आता मागच्या बाजूने मी माझे केस छान विंचरून घेणार आहे आणि या केसांची मी आता छान पोनी बांधून घेणार आहे। लक्षात ठेवा पोनी टाईट बांधायची आहे, कारण येथे आपण बन हेअरस्टाईल करणार आहोत। आपला बन हा जास्त वेळासाठी टिकला पाहिजे, त्यामुळे टाईट पोनी बांधायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला सिंपल अशा प्रकारे केसांचं मधून पार्टिशन करायचं आहे आणि अशा प्रकारे मी केस ट्विस्ट करत गुंडाळून घेणार आहे आणि दुसरे जे केस आहे तर ते सेम दुसऱ्या दिशेने ट्विस्ट करत गुंडाळून घेणार आहे। लक्षात घ्या हा आपला हेअरस्टाईलचा फक्त बेस आहे। हा प्रॉपर आंबाडा नाही आला तरी चालेल, कारण यावरती आपण रेडीमेड बन यूज करणार आहोत। दुसऱ्या बाजूने सुद्धा छान ट्विस्ट करत अशा प्रकारे मी केस गुंडाळून घेत आहे आणि युपिनच्या सहाय्याने छान सिक्युअर करून घेणार आहे। आता यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे यावरती आपण रेडीमेड जो हा बन आहे तो यूज करणार आहोत। हा क्लचमध्ये बन येतो। अशा प्रकारे तुम्ही फक्त हा बन आतमध्ये केसांच्या इन्सर्ट करायचा आहे। बस एवढंच करायचं आहे। तुमची बन हेअरस्टाईल रेडी झालेली आहे। बघितलं ना किती सिंपल आहे। फक्त मार्केटमधून तुम्हाला छान असा बन तुम्हाला जो आवडेल तो घेऊन यायचा आहे। अशा प्रकारे फक्त आपण क्लचर जसं लावतो त्या प्रकारे लावून टाकायचं आहे। आणि हा बन सुंदर दिसण्यासाठी मी छान गुलाबाची फुलं ती पण आर्टिफिशियल छान त्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे, ज्यामुळे या बनला खूप सुंदर लुक आलेला आहे। तर चला बघूया आपली पुढची हेअरस्टाईल कशी करायची। आता आपली दुसरी जी हेअरस्टाईल आहे त्या हेअरस्टाईलसाठी आपण जो आतमध्ये आंबाडा बांधलेला होतो तो तसाच ठेवणार आहे। त्यावरती फक्त हा दुसरा जो बन आहे तो वेगळ्या डिझाईनमध्ये आहे, थोडासा वेगळ्या व्हरायटीमध्ये आहे। तो फक्त मी जसा क्लच लावतो तसा फक्त त्यामध्ये लावलेला आहे। आणि हा बन अजून सुंदर दिसण्यासाठी यावरती मी जे आर्टिफिशियल गजरे मिळतात ते अशा प्रकारे राऊंड करून गुंडाळून घेतलेले आहेत। तुम्ही बघितलं अगदी पार्लरमधून हेअरस्टाईल करून आल्यासारखा आंबाडा तुमचा दिसत आहे। तुम्ही बघितलं पार्लरमध्ये जशी आपण हेअरस्टाईल करतो तशी अगदी आपली हेअरस्टाईल रेडी झालेली आहे। आता पुढच्या हेअरस्टाईलसाठी आपण सेम आतमध्ये जो बेस आंबाडा केलेला होता तो आंबाडा तसाच ठेवायचा आहे आणि त्यावरती फक्त अशा प्रकारे मेसी बनवाले जे रबर मिळतात तो रबर आणून अशा प्रकारे फक्त रबरसारखा लावायचा आहे। आणि हा छान आंबाडा दिसण्यासाठी मी फक्त फ्लॉवर एक छोटंसं तिथे लावलेलं आहे। तुम्ही कुठलीही दुसरी हेअर ॲक्सेसरी नक्कीच लावू शकता। आता जेव्हा आपण आंबाडा हेअरस्टाईल करतो तेव्हा पुढच्या बाजूने तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करू शकता। मी मगाशी पफ हेअरस्टाईलवरती 3 हेअरस्टाईल करून दाखवल्या। आता पुढच्या बाजूने मी अशा प्रकारे थोडंसं पार्टिशन करून थोडीशी वेगळी हेअरस्टाईल करणार आहे। अशा प्रकारे सिम्पली माझे केस मी ट्विस्ट करून घेणार आहे। तुमच्या चेहऱ्याला जशी हेअरस्टाईल सूट होते त्याप्रमाणे तुम्ही पुढून हेअरस्टाईल नक्कीच करू शकता। तुम्ही पफ हेअरस्टाईल करू शकता किंवा वरच्या बाजूने छान असा पफचे जे क्लचेस मिळतात ते वापरून पुढून हेअरस्टाईल करू शकता। पुढून सागरविनी घालू शकता। तुम्हाला जी आवडेल ती हेअरस्टाईल तुम्ही पुढच्या बाजूने करू शकता। साधी सिंपल जरी तुम्ही पुढून हेअरस्टाईल केली आणि मागून असा आंबाडा हेअरस्टाईल जर तुम्ही केली तरीसुद्धा तुमचा लुक हा एकदम ट्रॅडिशनल दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे मी नॉर्मली एकदम छान असं केस ट्विस्ट करून मागच्या बाजूला पिनेने छान सिक्युअर करून घेतलेले आहेत। आता मागच्या बाजूने कशी हेअरस्टाईल करायची ते आपण बघूया। यासाठी मी मगासारखी छान अशी पोनी बांधून घेणार आहे। टाईट पोनी बांधायची आहे।
जर तुम्ही लूज पोनी बांधली तर तुमचा आंबाडा हा खाली निसटून येईल, त्यामुळे टाईट पोनी बांधायची आहे। आता जी बन आहे तो त्यामध्ये मी इन्सर्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यावरती केस पसरून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या रबरने छान असं वरून रबर लावून घेतलेला आहे। दोन्ही बाजूने अशा प्रकारे केस काढून आंबाड्याच्या भोवती मी गुंडाळून घेतलेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात आणि युपिनच्या सहाय्याने छान सिक्युअर करून घेतलेला आहे। खूप सिंपल आहे, कोणीही ही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकतं आणि ट्रॅडिशनल जेव्हा तुम्ही लुक करता तेव्हा ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते आणि खूप सुंदर असा लुक तुम्हाला या हेअरस्टाईलमुळे येतो। जर तुमच्याकडे ओरिजिनल गजरे नसतील आणि तुम्हाला गजरे आणायला टाइम नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आर्टिफिशियल रबर, गजऱ्यांचा जो रबर मिळतो तो तुम्ही यूज करू शकता आणि मध्ये मी छान असं फ्लॉवर ॲड केलेला आहे जेणेकरून आंबाडा सुंदर दिसेल। आता अशा प्रकारे तुम्ही आर्टिफिशियल गजरे सुद्धा विकत आणू शकता जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी कुठेही जाऊन गजरे आणण्याची अजिबात गरज लागणार नाही। आता छान असे मी गजरे असे आंबाड्याभोवती छान गुंडाळून घेतलेले आहेत। गजरे गुंडाळताना थोडंसं बाहेरच्या बाजूने गजरे गुंडाळा जेणेकरून जेव्हा तुम्ही पुढून हेअरस्टाईल बघाल तेव्हा थोडेसे गजरे मागच्या बाजूचे पुढच्या बाजूने सुंदर दिसतात। तुम्ही बघितलं, पार्लरमध्ये जाऊन पैसे देऊन हेअरस्टाईल करण्यापेक्षा घरच्या घरी किती सुंदर हेअरस्टाईल अगदी काही मिनिटांमध्ये रेडी होते। यापैकी कोणतीही हेअरस्टाईल तुम्ही साडीवरती नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।